थोड्या वेळेस जागताना पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कड आणि नशिबाची साथ बॅटरकडे पाहतोय. चेंडू तर मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईन कडे फरार झालाय का पाहायचं. आणि होय, पंच आमच्याकडे वळतील. सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय लक्की चौकार. याच पात्र ऑन द रेसचा फटका पाहतोय आपण. आणि इथं मात्र जीवनदान मिळालंय कोणाला? ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅच जो ठरला होता विश्वनाथ, आपण टी शर्ट कंपल्सरी घालणं गरजेचं आहे. टी शर्ट आपल्याला दिलेलं आहे, आपण टी शर्ट परिधान करायचं आहे. यस, प्रतिस्पर्धी टीमने अपोजिशन घेतलेलं आहे. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहतोय आपण. अपील केले पण अपील फेटाळून लावताना अतिशय धोकादायक ठरला असता. जर डायरेक्ट थ्रो लागला असता तर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. चांगलं बॉलिंग अटॅक किरण कडून पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू आता मात्र 7 धावा. खेळाडू कक्षामध्ये त्यांचा टी शर्ट आहे का? लगेच आपण षटक समत्र देऊन द्यायचंय. चला, षटक समाप्त झाल्यावर आपण घेऊया टी शर्ट. यावेळेस पात्र फटका हवेत आहे, फटका फटलाय. आणि इथं मात्र बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा धक्का बसलाय. टी शर्ट सुद्धा पाठवू दे. टुर्नामेंटला मोठा सहयोग देतात आयोजकाला. त्यामधून पाहतोय आपण एवन जोडी उपतालुका प्रमुख शिवसेनेचे आदरणीय कैलास सेलर साहेब आणि त्यानंतर संजय वारगडे साहेब या एवन जोडीच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी हा टी शर्ट त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंय की कुठलाही खेळाडू असो, मॅडमला ठरल्यानंतर त्याला मात्र तो टी शर्ट प्रदान करून मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. चला, वेग वाढवायचे बॅटर. चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. गोलंदाज पहिले षटक जर पाहिलं आपण धावा 7 आहेत, 1 गडी बाद. 3 षटकाचा हा टॉप 5चा सामना 2 संघ जिंकेल. त्या टीमला मात्र निश्चित एक ट्रॉफी इथं मात्र लागू होईल. काल पहिल्या पण 2 टीमनी अतिशय चांगलं प्रदर्शन केलं होतं. मानकोली भिवंडी तालुक्यातले एक नामवंत संघ आणि त्यानंतर मात्र पाहतोय आपण तिलेर संघाचं चांगलं प्रदर्शन. डावखुरा बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर. आता मात्र
आणि बॅटर होतोय बाद. पण लागोपाठ दुसऱ्या बॉलवरती मात्र दुसरा विकेट प्राप्त केलंय आणि आता मात्र संघर्ष करताना दानव टीमचे बॅटर. नवीन बॅटर नंदन आले खेळपट्टीवर. नाही शेवटी तुम्ही गोडसे करात. सज्ज होताना पाहतोय. हा फटका चांगला डाऊन द ग्राउंड पाहतोय. हवेत आहे. प्रयत्न खूप चांगला केला होता विकी आणि झेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये आणि त्यावरती फक्त आलाय एक सिंगल. धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 8. 2 बाद धावसंख्या 8. चला सराव थांबवायचे सामन्याला सुरुवात करूया आपण. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर आता मात्र पाहतोय आपण धीरज आलाय. ज्यांनी आज खऱ्या अर्थानं क्रिकेट गाजवलं हा मैदान तो धीरज आलाय बॉलिंग करण्यासाठी. मॅच विनर खेळाडू पाहतोय आपण सध्या बॉलिंग करताना धीरज. टॅप केल्या पाहतोय आपण. शॉट कव्हर कडे चेंडू जातोय अतिशय वेगात. एक सिंगल या बॉलवरती कम्प्लीट. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सकते ती 9. आता मात्र बॅटर सज्ज होतोय तो विश्वनाथ जाधव. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे कामगिरी आज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सफल झालंय आणि इथं मात्र चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं गेला. पॉईंटकडे चेंडू गेलाय. एक सिंगल या बॉलवरती आली आहे. धावसंख्या दुहेरी प्रवेश करते 10. मनोधैर्य वाढलंय प्रत्येक खेळाडू. जाता मात्र पाहतो आपण कवाड टीमच्या माध्यमातून ज्या प्रकारे चांगल्या टीमच्या विरुद्ध एक चांगला रोमांचक विजय या टीमने संपादन केलंय आणि त्या टीमचं मनोधैर्य नक्कीच वाढलंय. रेटामध्ये विकेट. पुढचा बॉल. हा बॉल ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक जातोय. फील करतोय. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. एक धावणी धावफलक पुढे सरकताना पाहतोय आपण. 11 धावा. निलेश तो षटकार निर्णायक ठरलाय आणि मी कॉमेंट्री करताना उल्लेख केला होता की 35 पण जर आकडा पार केला तर सामना रंगात 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 येईलच आणि शेवटी मात्र काय क्लास सामना पाहिला आपण. खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण दिवसा जॉब आणि नाईटला स्कोरिंग. ओहो हा फटका येत आहे. क्षेत्ररक्षक धरून आले. जेल कन्व्हर्ट करू शकला नाहीये आणि अतिशय वेगात तिथे मात्र दुसरी धाव कंप्लीट होताना पाहतोय आपण.
चेक करायचे. नो बॉल. धावसंख्या 14 आणि आता मात्र फ्रीटचा इशारा आलाय. फ्रीट वर हा फटका पाहतोय आपण. बॅकवर्ड स्कोरलेकडे ड्राईव्ह केले बॉलला आणि एक सिंगल आली आहे. एक एक धावणी धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 15 धावा धावपलकावर. चार बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. चांगलं षटक धीरजच्या माध्यमातून पाहतोय आपण. 3 षटकाचा सामना आपण पाहतोय. सज्ज होताना हा फटका चांगला आहे, क्लास आहे. कव्हर बाउंड्री लाईन कडे चेंडू इथं मात्र पाहतोय. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा वाचवतोय टीमसाठी पाहतोय आपण आणि मात्र ओव्हर थ्रो झालंय आणि तिसरी धाव कंप्लीट. आणि आता मात्र जी मेहनत क्षेत्ररक्षकाने केली होती त्यावर मात्र पाणी फेरल्या गेलं. 4 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या. अतिशय खराब बॅकअप पाहिला आपण आणि इथे मात्र धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 19 धावा. हा बॉल चांगला आहे. आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता पाहतोय आपण आणि त्यावरती मात्र बीट बॅटरनी इथं मात्र पाहतोय की आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. चांगला बॉल होता पाहतोय आपण. चला लगेच शतक लावून घ्या. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली फक्त आणि फक्त 19 धावा धावपलकावर. चला टीम मीटिंग कमी करा मित्रांनो, कारण की आपण पाहतोय की सकाळचे जवळपास 4 वाजत आलेले आहेत. काय बोलशील या गोष्टीवर ज्ञानेश्वर? ईश्वर असो, मनोज ठाकरे असो, एकाच माळाची मणी. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र पाहतोय आपण विराज आलाय. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. विराज आलाय अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण विश्वनाथ जाधव. 6 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. हा फटका माता फटलाय. विकेट किपर चेंडू खाली आलाय. चांगलं झेल कंप्लीट. मोठा विकेट पहिल्या बॉलवरती तर मात्र प्राप्त करतोय गोलंदाज विराज. प्रथम सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती मात्र एक मोठा विकेट प्राप्त झालाय बॉलर विराजाला आणि विकेटचा खुराक मिळाल्यानंतर मात्र मनोधैर्य वाढेल. चांगलं बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. याचे क्लब धानी व टीमच्या विरुद्ध ज्या प्रकारे मारा करतोय इथं मात्र गोलंदाज विराज
धावसंख्या जर पहिले आपण 3 बाद 19 टॉप 5चा सामना पाहते. जो संघ जिंकेल तो मात्र निश्चित टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये पाहतोय आपण. 18वा पर्व प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी पाहतोय ही बाईक आपण पाहतोय. चांगला बॉल वेगवान सफल झाला होता. अँगल म्हणून चेंडू बाहेर निघतोय. आता मात्र मनोधर वाढले. उल्लेख केला होता की विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर मात्र मनोधर वाढले बॉलरचा. अप्रतिम बॉल. इथं मात्र संघर्ष करताना एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं आपण याची क्लब धानीव टीमची दुर्दशा थोडीशी नाजूक पाहतोय आपण. 2 मोठे फटके मारणं गरजेचं राहील कारण की कवाड टीमची बॅटिंग खूप मजबूत पाहतोय. डेथ बॉलचा इशारा करताना पंच पाहतोय आपण. उमेश केनेसर एक अनुभवी पंच. छे पवार पॅनलचे पंच पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा विराज. हा बॉल पाहतोय आपण. टर्न केले स्कोरलेकडे चेंडू जातोय. एक सिंगल पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण अचूक थ्रो पाहायला मिळालं. बॅकअपला 2 खेळाडू होते. एका धावने टीमची धावसंख्या 20. पहिल्या 3 बॉलवरती जर विजय केला आपण तर अप्रतिम बॉलिंग. विकेट डॉट आणि सिंगल. विराज त्यामध्ये एक मोठा विकेट प्राप्त केला होता. मजबूर केले विकेट किपरकडे झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं. गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय विराज. हा फटका पाहतोय ऑन ड्रेप. वाईडिस लॉंग ऑन आणि मिड विकेट म्हणजे कॉर्नर चेंडू ट्रॅव्हलिंग होताना अतिशय वेगात. यावेळेस पात्र 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करताना. धावसंख्या 22. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि या बॉलवरती मात्र परत एकदा हवेत आहे. चांगला झेल कंप्लीट. अजून एका बॅटरला मैदान सोडावं लागेल. दयनीय स्थिती म्हणता येईल याची एक लपा धानेव टीमची कारण की धावसंख्या फक्त 22 आहे. आणि शेवटचा बॉल या पहिल्या डावातला बाकी. त्या बॉलर चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडले पण डीप मध्ये क्षेत्र शकता येणार. तर एक धाव पूर्ण अतिशय वेगात थ्रो जातोय आणि या बॉलवरती मात्र येईल 2 रन्स. अशा तऱ्हेनं पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या जर पहिली धावफलकावरती 24 आणि 25 धावांचं आव्हान उभं केलंय धानीव टीमने कवाड टीमच्या विरुद्ध. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला या आपण खेळाडू कक्षामध्ये कवाड टीमचा संगणक.
धन्यवाद सुनील पवार सर. जबरदस्त मात्र पहिल्या डावामध्ये सुनील पवार सरांनी मात्र आपल्या आवाजाने रंग भरला आहे आणि त्या मात्र या ठिकाणी टॉप 5 जाण्यासाठी आता मात्र इथून मिस स्पोर्ट कबाड संघाला मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये 25 धावाचं लक्ष समोर असेल. सध्या पाहू शकाल या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती सर्व मान्यवरांची तुम्ही या ठिकाणी कटआउट्स पाहू शकाल. स्वर्गीय योगिता धनंजय पाटील यांना मात्र स्पर्धेच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. त्याचप्रमाणे शिवनाथजी बाळकृष्ण पाटील, कैलासवासी गजानन बाबन पाटील आणि कैलासवासी डॉल्सी मदन पाटील यांना मात्र स्पर्धेच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि हा पाटील परिवार अपाट मेहनत या सर्वांची मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. कुमार प्रथमेश तानाजी पाटील, त्याचप्रमाणे इंजिनियर प्रणव राजेंद्र पाटील, कुमार दिशांत राजेंद्र पाटील, त्याचप्रमाणे प्रथमेश पाटील यांचे पिताश्री तानाजी रघुनाथ पाटील आणि स्पर्धेचे जनक सन्माननीय राजेंद्र रघुनाथजी पाटील ज्येष्ठ पत्रकार. त्याला सलामी जोडी पाठवायची आहे कबाड संघ. चला पहिल्या डावामध्ये पाहिलं तर या ठिकाणी एच ए क्लब धानीव संघाने मात्र 24 धावा जिंकलेल्या आहेत. मागच्या वर्षी या संघाने मात्र फायनलचा सामना खेळला होता, परंतु आता या ठिकाणी टॉप 5 मात्र स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही मात्र प्रवेश करायचा असेल तर मात्र 18 चेंडूमध्ये 25 धावाचं संरक्षण त्यांना मात्र या ठिकाणी करावं लागेल. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर कबाड संघासाठी धीरज आणि त्याच्या सुपला किरण जबरदस्त मात्र खेळ त्याने मात्र साकारलाय. आणि दोघे आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी सलामीवीर म्हणून आता मात्र टाळ्यांच्या गजरानं मैदानाच्या आतमध्ये मात्र पाऊल टाकत असताना जबरदस्त जोडी पाहिली आपण. आणि दोघांच्या अंगावरती तुम्ही पाहू शकाल सामनावीराची जी जर्सी आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीने देत आहोत एबन जोडीच्या वतीनं टी-शर्ट तो दोघांनी परिधान केला आहे. म्हणजे यावरूनच आपण म्हणू शकतो की या आजच्या रजनीमध्ये या दोघांचा खेळ अगदी चमकदार राहिलाय, बहारदार राहिलाय. पहिल्या डावाचा खेळ पाहिलं तर किरण मडवीनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धीरजनं 11 खर्च केला होता. आणि या स्लॉक षटकामध्ये विराजनं वा काय गोलंदाजी केली, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याच्यासुद्धा मात्र नावावरती आपण पाहिल्या. आणि आता मात्र गोलंदाज अक्षय आता मात्र आणखी या षटकाला सुरुवात करतोय. 94 क्रमांकाची जर्सी त्याने मात्र आणखी परिधान केलेली आहे. धीरज स्ट्रायकिंगला आपण पाहतो आणि नॉन स्ट्राईकला किरणला आपण पाहत आहोत. 3 षटकामध्ये 25 धावांचे या ठिकाणी आव्हान इथे मात्र पूर्ण केला जाणार का? लेफ्ट राऊंड द विकेट आला. पहिल्या चेंडूत रिव्हर्सचा फटका आणि या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील कॉट बेंचसाठी, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क नाही. क्राऊड झेल पाहिला आपण, परंतु काय सुरुवात अक्षयच्या वतीने आपण पाहतोय. डॉट बॉल जर या ठिकाणी डॉट पर्सेंटेज जर जास्त जर पाहिले तरी सुद्धा मात्र या ठिकाणी कबाड संघावरती एक्झॅक्टली दडपण मारू शकतो. ती सुरुवात अक्षयने केलेली आहे पहिल्या बॉलवरती आणि त्याच्यानंतर हुक केला एक प्रॉपरली कनेक्शन वा आणि चेंडूला भेट घेऊन दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. धीरजने मात्र चूक प्रत्युत्तर दिलाय. षटकारानं मात्र आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर पुन्हा एक चांगला चेंडू जास्त शेपल झाला होता. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर निघाला आणि त्याच्यानंतर चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. दुसरा डॉट बॉल या षटकामध्ये येत असताना धावसंख्या स्थिर बिनगडी 6 आणि आता मात्र विजयासाठी 19ची गरज टीम मिन स्पोर्ट कबाड संघाला. पुढचा बॉल सरळपणे लॉफ केला. मिडॉपला बेट करण्याचा प्रयत्न. वॉट फिल्डिंग. कुठल्या प्रमाणात धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण धीरजला माहिती आहे जर इथे आपल्याला सामना जिंकायचा असेल तर धीरज आणि किरण जेवढा वेळ खेळपट्टीवरती काढणार तेवढा बेनिफिट कबाड संघाला मात्र मिळू शकते. परंतु आता समीकरण 14 बॉल 19ची गरज. लाईन पाहावी लागेल.
पंच आमच्याकडे जरूर दर्शवतात. इट इज वाईट बॉल. पहिली एक्स्ट्रा रन्स मात्र या ठिकाणी अक्षयने खर्च केली. या सिंगल ज्या तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करता त्याच्यावरती मात्र कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी गतिरोधकाचं कार्य करावं लागेल. 7 धावा फलकावरती आणि तंत्र मात्र पावशकल गॅप शोधलाय. वा फाईन केला पर्यंत चेंडू बाकवर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून जात असताना क्लासिकल चौकार. एक बलाढ्य संघ आपण आजच्या लॉर्ड्स मध्ये पाहिलं. परंतु या ठिकाणी मी मागाशी तो उल्लेख केला होता की आजच्या रजनीमध्ये मिसपूर कबाड संघ हा छुपा रुस्तम निघालाय आणि काय बॅटिंग सध्या मात्र धीरजच्या वतीने आपण पाहतोय. अजून एक ओव्हर दी कव्हर स्टॅक कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय धन धन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगता दुसरा चौकार. आणि वाईटच्या स्वरूपात एक रस पाहिले आपण. परत आता मात्र विशूला मात्र इथे कमबॅक करावा लागेल. विश्वनाथ जाधव या षटकामध्ये त्याला मात्र टिचून मारा करावा लागेल. परंतु समोर कोण आहे तर किरण. कारण त्या क्षेत्रामध्ये आज रात्रभर किरण धाबा जोडत आलाय आणि त्यामध्ये अजून एक फटका आय थिंक षटकार जोडूया आणि या षटकाच्या साह्यानं 21 रन्स ऑन दी बोर्ड. कव्हर जेव्हा जेव्हा या दोन संघांदरम्यान सामना झालाय त्या सामन्यामध्ये कव्हर संघाचं वर्चस्व आपण पाहिलेलं आहे. इकडे मात्र पावशेकर मिडोपला बीट करता प्रयत्न सिंगल रस आणि आता मात्र विजयाकडे अग्रक्रमण करत असताना मिसफोड कव्हर 22 धावा फलकावरती. अजूनही पाहिले तर याकडे एक विकेट्स गमावला नाही आणि तो मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज की हा सामना याच ओव्हरमध्ये मात्र फिनिश होतो की काय. ज्याप्रमाणे धीरज आणि किरण काय बॅटिंग करतोय. जबरदस्त कामगिरी त्याची मात्र पाहायला मिळाली. हो फुल टॉस फ्लॉबिंग स्वीप चेंडू लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर एचे क्लब धानीव. सो हार्ड लक टीम धानीव अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन निलेश शेट गुरव आणि मिसपोर्ट कवाड ठोको डीजे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिली. 7 रन्स खर्च केला, 2 विकेट्स आणि धावांचा पाठला करत असताना 7 धावांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर किरण मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. आणि अजून